नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पी एम किसान योजनेची जी फेस ऑथेंटिकेशन के-वाय-सी सांगितलेली तर ती कुठल्या शेतकऱ्याला करायची आहे, के-वाय-सी न केल्यावरती कुठला लाभ आपला बंद होणार आहे किंवा काय अडचण येणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता आपण स्क्रीनवरती 18 मे रोजी एक नवीन केंद्र शासनाचा जी आर निघालेला आहे. विषय जो आहे तर ती पी एम किसान योजनेची वार्षिक के-वाय-सी जी आहे तर ती करायची आहे आणि ती आता मोहीम राबवण्यास सुरुवात झालेली आहे. तर 30 जून रोजी म्हणजे 30 जून ही के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 30 जून 2026. आता जे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता भेटतो तर त्या अशा प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही के-वाय-सी गरजेची आहे. आता काही शेतकरी म्हणतील की ही के-वाय-सी आम्ही अगोदरच OTP देऊन केलेली आहे. तर मित्रांनो, ही जी OTPवाली के-वाय-सी होती तर ती वेगळी होती आणि आता ही वार्षिक जी के-वाय-सी आहे तर ती व्यक्ती जिवंत आहे का नाही, त्यांना ज्या व्यक्तींना लाभ चालू आहे तर त्यांच्यासाठी ही के-वाय-सी आता काढण्यात आलेली किंवा सुरू करण्यात आलेली. आता के-वाय-सी करायची कशी, तर आपल्याला आधार कार्ड आणि जो व्यक्ती आहे तर तो व्यक्ती समोर लागणार आहे के-वाय-सी करण्यासाठी. के-वाय-सीसाठी कुठल्याही प्रकारचं OTP लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं फिंगरप्रिंट लागत नाही. फेस ऑथेंटिकेशनची ही के-वाय-सी आहे. त्यासाठी आपल्याला पी एम किसानचं ॲप्लिकेशन लागणार आहे आणि एक दुसरं आधार ID सर्व्हिसेस. जसं की आपण जी के-वाय-सी आहे पी एम किसान योजनेची तर ती करण्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना के-वाय-सी जमणार नाही असं वाटतं आहे तर त्यांनी आपल्या नजीकच्या CSC सेंटरवरती जा किंवा मग आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तर तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि वरती आय बटनमध्ये पण दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करून आपण ती संपूर्ण माहिती बघू शकता के-वाय-सी कशी करायची. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या के-वाय-सी न करण्याचे तोटे काय, तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर ID स्टॅक जे पोर्टल आहे त्या ठिकाणावरून ॲग्री ID काढलं आहे किंवा फार्मर ID काढलेला आहे. तर त्या IDवरती जे लाभ भेटणार आहे तर लाभ भेटण्यासाठी आपल्याला भविष्यात अडचण येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 23वा हप्ता पी एम किसानचा काही दिवसातच वितरित होणार आहे. तर तो हप्त्याला देखील आपल्याला अडचण येणार. म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजनेची जी के-वाय-सी करताना लाडकी बहिणीच्या चुका झालेल्या आहेत तर त्या चुका आपण या के-वाय-सीची वेळेस टाळा. जो व्यक्तीची के-वाय-सी आहे तर त्याच व्यक्तीचा फोटो म्हणजे त्याच व्यक्तीचा चेहरा दाखवा. जर चेहरा कॅप्चर होत नसेल तर डोळे 1-2 वेळेस ब्लिंक करा, म्हणजे डोळे उघडझाप करा. त्यावेळेस आपला चेहरा जो आहे तर तो कॅप्चर होईल, आपली के-वाय-सी कंप्लीट होईल. आता 23व्या हप्त्याचा जर लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर ही के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या. पुढे चालून ॲप्लिकेशन प्रॉब्लेम येईल, काहीतरी वेबसाईटला प्रॉब्लेम येईल, काही शेतकऱ्याची के-वाय-सी राहून जाईल, जशी की लाडक्या बहिणीची शेवट वेबसाईटला प्रॉब्लेम आला होता त्या पद्धतीने. त्यामुळे आपण लवकरात लवकर के-वाय-सी जी आहे तर ती करून घ्या.